याच्यामध्ये त्यांची चुरस चालायची आणि त्याच्यामध्ये सरस कोण व्हायचे या तिघामध्ये हे पण सांगा जरा. मला वाटतं मला एक मॅच आठवते, त्यावेळी 8, 10 आणि 12 षटकांचे सामने व्हायचे. तर 8 षटकांचा सामना आठवतोय, त्यावेळी मालवण प्लेबॉयच्या संघाच्या फक्त 48 धावा होत्या. आता आपण 80, 90, 95 अशा धावा बघतोय. तर 48 धावा मालवण संघाने केल्या होत्या आणि दुसऱ्या संघाची फलंदाजी होती त्यावेळेस मला वाटतं 4 षटकांमध्ये त्यांनी जवळजवळ 36 धावा केल्या होत्या आणि 4 षटकात 12 धावांची आवश्यकता होती आणि उमेशच्या आणि आमच्या दीपकच्या 2-2 ओव्हर होत्या. ह्या दोघांनी फक्त 3 धावा देत ऑल आउट करून टाकलं. अशा सगळ्या घटना आठवतात आम्हाला. पण मी सांगतोय आज दीपक भोजने सोबत आहेत, त्यांना तुम्ही प्रत्यक्षात विचाराय सगळं. मला वाटतं तुम्ही अजून एक अष्टपैलू खेळाडू, 2 अष्टपैलू खेळाडू होते प्ले बॉयज मध्ये. एक म्हणजे पप्पू परब होते आणि दुसरे महेश कांदळगावकर. ते गेटवर आहेत, दिसत आहेत बघा तुम्हाला. पहा ते बघा. प्रथम नागरिक मालवणचे नगराध्यक्ष महेशजी कांदळगावकर हे गेटवर उभे आहेत. साहेब यायला हरकत नाही व्यासपीठावरती. धन्यवाद अजय शिंदे सर, धन्यवाद पप्पू कदम सर. जरा आवाज द्यायचा आहे प्लीज. तर नमस्कार क्रिकेट रसिको. बाबा परब मित्रमंडळ व मालवण क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीने आयोजित दिवस रात्र क्रिकेट स्पर्धेमध्ये उपस्थित सर्व मान्यवर, सर्व क्रिकेट रसिक आणि खेळाडूंचं मी या स्पर्धेचा मराठी समालोचक काका मात्रे, अलिबाग, रायगड आपलं सहर्ष स्वागत करतात. पहिला चेंडू या ठिकाणी पाहिलात. चेंडू पॉईंट क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. फलंदाज अर्थात गोपाळ डावाची सुरू करते. फ्रेंडशिप चेंडवन विरुद्ध मयूर स्पोर्ट्स कट्टा यांच्यामध्ये सुरू असलेला हा आजच्या रजनीमधला शेवटचा सामना, उपउपांत्य फेरीचा सामना. कारण यातील विजेता संघ हा उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करेल. गोलंदाज आपल्या बॉलिंगवर प्रशांत पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने 7-8 फॉलचा रनअप तुम्ही पाहताय. पुढचा चेंडू यावेळी मात्र मोठा फटका खेळण्यासाठी प्रयत्न केला. क्षेत्रशेष चेंडूवर येतोय मिडवे गेटला झेल, फलंदाज बाद आणि हा पहिला धक्का बसतोय फ्रेंडशिप चेंडवन संघाला. फलंदाज मात्र मैदानातून बाद होतोय या चेंडूवर, अर्थात फलंदाज गवस बाद होतोय, ज्याला डक आउट 0 धावसंख्येवर मैदानातून परततोय. क्षेत्ररक्षक अर्थात नागेश शेट्टी यांच्या हातामध्ये आज झेल विसावला. आणि जसं तुम्ही पाहिलात की 0 म्हणजे बदकाचं अंड, बदकाच्या अंड्यासारखाच आकार असतो 0चा. आणि त्यामुळे तुम्ही पाहिलात की इंग्लंडचा प्रिन्स जेव्हा 0वर बाद झाला तेव्हा वृत्तपत्रामध्ये ते लिखाण आलं होतं की प्रिन्स बदकाच्या अंड्यावर बसून आला आणि त्यानंतर मात्र प्रत्येक 0वर बाद होणाऱ्या फलंदाजाला अर्थात डक आउट असं वर निश्चितच उल्लेख केला जातो. आणि या ठिकाणी मात्र फलंदाज गवस मैदानातून परततोय 0 धावसंख्येवर. 1 गडी बाद. धावसंख्या धावफलकावर फ्रेंडशिप चेंडवन संघ खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना धावफलकावर येते ती फक्त 1 गडी बाद 1 धाव. नवीन फलंदाज मैदानात येतोय जॉन. यशस्वी गोलंदाज, मध्यमगती मारा करणारा गोलंदाज. आपण क्षेत्ररक्षण पाहूया. शॉट थर्डमॅन तैनात केले गेले. डावखरा गोलंदाज आहे. यावेळी मात्र पंचांच्या डावीकडून अर्थात डावी हाताने चेंडू खेळला. टप्पा मात्र तिथे सुरेख होता. फलंदाजांनी फक्त फ्रंट फुटवर चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला यष्टिषक चेंडूवर आणि अशा प्रकारे निर्धाव चेंडू सांगता होते. शॉट थर्डमॅन, शॉट गली, शॉट पॉईंट, एक क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हर आणि मिडऑफ. युवरेशना पुन्हा एकदा रिव्हर्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट चेंडूचा संपर्क येत नाही. चेंडू जातो डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये, जिथे क्षेत्रशी चेंडूवर येणार तोपर्यंत पंचांचा अर्थात 22चा इशारा येतोय आणि या 22च्या माध्यमातून धावफलकावर धावांची वाढ होते. फ्रेंडशिप चेंडवन संघ धावून पोहोचतोय 2 या धावसंख्येवर. रिव्हर्सिव्ह म्हणल्यानंतर दुधारी तलवार, लागला तर आबाद नाही तर बरबाद असं म्हणलं जातं. डेव्हिड हटन आता झिम्बाब्वेचा खेळाडू ज्याने पहिल्यांदा हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये तो यशस्वी देखील ठरला. मात्र माईक गेटिंग यांचा आपण खास उल्लेख करू. 1987चा वर्ल्ड कप होता आणि याच्यामध्ये रिव्हर्सिव्हचे फटके खेळण्याच्या नादामध्ये मात्र इंग्लंड संघाने ती स्पर्धा गमावली आणि अजूनही कधी वर्ल्ड कप इंग्लंड संघाने जिंकू शकला नाही. हा क्रिकेटमधला इतिहास. तर यावेळी मात्र डावखर फलंदाज तयार असेल जॉनसाठी क्षेत्राची विरोचना तुम्ही पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट गली, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर, एक मिड ऑफ विरोचना ऑफसाईडला, एक क्षेत्ररक्षक ऑनसाईडला मात्र आपण पाहिलं तर अर्थातच शॉर्ट फाईन लेग आहे.
एक क्षेत्ररक्षक यावेळी अर्थात डीप मिडविकेट आपण पाहू शकता, एक यावेळी मात्र मिड ऑफ आणि एक मात्र डीप स्क्वेअर लेग. पुन्हा एकदा फटका फसवा ठरतोय. अर्थातच पाहूया पंचदर्शक हा चेंडू स्वैर आहे आणि या स्वैरच्या माध्यमातून 1 धाव मिळते धावफलकावर. स्वैरची जेव्हा आपण इशारा पाहतो तेव्हा आपल्याला आठवण होते ती अर्थातच मायकल होल्डिंग, वेस्ट इंडिज संघाचा गोलंदाज ज्याने अनेक वर्ष क्रिकेट खेळलं मात्र आयुष्यात कधीही स्वैर चेंडू फेकला नाही. तर कपिल देव निखन्स, त्याचबरोबर तुम्ही जर पाहिलात तर डेनिस लील ऑस्ट्रेलियाचे आणि अर्थातच पाकिस्तानचे सध्याचे पंतप्रधान इम्रान खान आणि त्याचबरोबर इंग्लंडचे इयान बॉथम यांनी कधीही आयुष्यामध्ये नो बॉल चेंडू फेकले नाहीत. किती क्रिकेटची स्पर्धा त्यांनी खेळल्यात मात्र नो बॉल आणि वाईट बॉल या दिग्गजांनी टाकले नाहीत. वळूया मैदानाकडे. पुढे चेंडू या ठिकाणी मात्र पाहिलं पंचांकडे दाद मारलेले पंचांचं बोट आकाशाकडे या ठिकाणी येतोय आणि यावेळी फलंदाज मात्र बाद दुसरा धक्का बसतोय फ्रेंड्स चेंडूवन संघाला. धावफलकावर धावा येतात त्या फक्त आणि फक्त 2 गडी बाद, तब्बल 3. चांगलं क्रिकेट आपण पाहतायत. दिवस रात्र क्रिकेट स्पर्धा माळवण मध्ये प्रथमच मी समालोचन करणार. गतवर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अर्थातच आनंदवाडी चषक आणि त्यानंतर वैभववाडीमध्ये मी समालोचन केलं होतं. त्यानंतर रत्नागिरी चॅलेंजर ट्रॉफी ही अतिशय महत्त्वाची स्पर्धा रत्नागिरीमध्ये तिथे मी केलं आणि अर्थातच यावेळी आपण पाहताय मला आज कासारडेच्या मैदानावर एक भव्य क्रिकेट स्पर्धा सुरू आहे 2,55,000ची. तर या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी मिळाली. मगाशी तुम्ही प्रसाद परब सरांना ऐकलं अर्थात स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकाचे एक अतिशय सुंदर असे समालोचक तुम्ही पाहिले डोंबोलीचे, मात्र मूळचे माळवण या परिसरामधले. तर या ठिकाणी मात्र आपण पाहिलं प्रशांतचं जे षटक आहे या षटकामध्ये तब्बल षटक समाप्त झालं. तिथून मारा केला गेला ज्याला कंजूस गोलंदाजी म्हणलं जाते. फक्त 3 धावा दिल्या आणि फलंदाज मात्र त्यांनी बाद केले ते तब्बल 2. पहिले षटकाची सांगता आजच्या रजनीतला हा शेवटचा सामना पाहते. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज अर्थात नवीन षटक घेऊन गोलंदाज संतोष. पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू. यावेळी मात्र पहा चेंडूला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला. चेंडू आपण पाहताय तो गेला गली क्षेत्रामध्ये जिथे क्षेत्रशेष चेंडू येतोय आणि तोपर्यंत 1 धाव आणखीन एक मिळते. एकेरी धावांचं योगदान मिळते ते तब्बल 1 बाद 4. महेश स्पोर्ट्स चेंडूवन संघाच्या माध्यमातून प्रवाहाच्या विरोधात पोहण्याचा प्रयत्न केला कारण नाणेफेक जिंकणारा प्रत्येक संघ क्षेत्ररक्षण पत्करतो. मात्र तुम्ही या ठिकाणी पाहिलात तर मात्र या संघाने प्रथम फलंदाजी पत्करली ती अर्थातच भैरू स्पोर्ट्स कट्टा या संघाविरुद्ध. पुढचा चेंडू अर्थात पाहिला अतिशय सुंदर गोलंदाजी गुडलेंग स्पॉटवर चेंडू फेकला. फलंदाज पूर्णपणे बीट झाला. उरलेलं काम यष्टीरक्षक पूर्ण करतोय. अर्थात पददालित्य नव्हतं कारण क्रिकेटमध्ये पददालित्य अतिशय महत्त्वाचं. तुम्ही फ्रंट फूटवर येणं, बॅकफूटवर जाणं किंवा पुढे येणं, पाठीमागे जाणं हे अतिशय महत्त्वाचं असतं आणि तो फलंदाज यशस्वी ठरतोय. फलंदाज अर्थात खेळतोय अक्षय. नवीन फलंदाज अक्षय. यावी डाव्या एष्टीच्या बाहेरचा चेंडू आपण पाहिला डीप स्क्वेअर लेग मधून चेंडूला अर्थातच सुरेख कसा फटका पाहायला मिळतो. चेंडू सीमापार संजीवनी चौकार 4 धावांचं योगदान मिळालं ते अर्थात फलंदाज अक्षयला आणि या 4 धावांच्या माध्यमातून धावफलकावर येतात धावा त्या तब्बल 2 बाद 8. संतोष गोलंदाज आमच्या समालोचन कक्षाच्या एंडकडून प्रेक्षकांची प्रचंड गर्दी या स्पर्धेसाठी कारण अर्थात सिंधुदुर्ग जिल्ह्यामधली ही भव्य क्रिकेट स्पर्धा दिवस रात्र क्रिकेट स्पर्धा आपण पाहतात. पुढे चेंडू अर्थातच यावेळी चेंडू टप्पापर्यंत आतमध्येला फलंदाज बॅकफुटवर जात चेंडू खेळण्याचा प्रयत्न करतो. बॅट चेंडूचं संपर्क येत उरलेलं काम यष्टीरक्षक पूर्ण करतोय. निर्धाव चेंडू सांगता होते 8 धावा आतापर्यंत धावफलकावर आल्यात. दुसरं षटक मार्गस्थ मैदानामध्ये. निर्धाव चेंडू सांगता पुढील चेंडू. यावेळी मात्र चेंडू हुक करण्याचा प्रयत्न केलाय. फटक्यामध्ये ताकद नव्हती. यष्टीच्या चेंडूवर झेल. आणखीन एक फलंदाज बाद. तिसरा धक्का बसतोय तो अर्थात फ्रेंडशिप क्रिकेट संघ चेंडवन संघाला. फलंदाज यावेळी मैदानातून बाहेर होतोय तो अर्थात अक्षय ज्याने एका चौकाराच्या माध्यमामध्ये खातं आपलं उघडलं होतं वीरेंद्र सेवाग स्टाईलमध्ये. मात्र हा फलंदाज बाद झाला आणि आणखीन एक धक्का बसला आणि गोलंदाज संतोषला एक अतिशय सुंदर चांगलं यश मिळतंय. 3 बाद 8. बॅकफुटवर आहे. बुडती नौका पलटी राहण्यासाठी एका नाखव्याची नावाडीची गरज आहे अर्थातच चेंडवन संघाला. मात्र तो फलंदाज कोणता नाखवा येणार, कोणता फलंदाज या ठिकाणी एक सुंदर कामगिरी करेल. नवीन फलंदाज मैदानात येतोय अर्थात दाजी नाईक.
हा नवीन फलंदाज मैदानामध्ये 3 बाद 8 धावसंख्या धावफलकावर चेंडवन संघाची 7-8 पॉईंटचा रनअप तुम्ही पाहताय. एक मध्यम गती मारा आमच्या समालोचन कक्षाच्या एंड कडून. यावी हा चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न केलाय. बराच वेळ चेंडू हवेत. बिडाफच्या क्षेत्राचे चेंडूवर येतोय. आणखीन एक झेल. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद करण्यात गोलंदाजाला अर्थात यश मिळतंय आणि अर्थातच चौथा फलंदाज या ठिकाणी गमावला जातोय 8 या धावसंख्येवर आणि बाद होतोय फलंदाज तो अर्थात गोपाळ, जो सलामीला आला फलंदाज, ज्याने तब्बल तुम्ही पाहिलं तर 4 चेंडूंचा सामना केला आणि 2 धावांचं योगदान दिलं. 4 बाद 8 धावसंख्या धावफलकावर आणि याच गोलंदाजाने एका षटकामध्ये तब्बल संतोषने मागच्या सामन्यामध्ये तब्बल 4 विकेट घेतले होते. आता मात्र आपण पाहूया अजूनही या षटकातले षटक मात्र समाप्त झाले. मात्र अर्थात हॅट्रिकची संधी, सलग 3 विकेटची घेण्याची संधी असेल, कारण याच्यानंतर चौथं षटक फेकण्यासाठी जर हा गोलंदाज आला तर त्याची संधी असू शकेल. हे षटक जर तुम्ही पाहिलं संतोषनी या षटकामध्ये एकूण धावा दिल्या त्या फक्त 5 आणि 2 फलंदाज बाद केले. उद्या मात्र अर्थातच 5 वाजता विजय प्रेसी गवंडीवाडा विरुद्ध मंगलमूर्ती स्कुबा यांच्यामध्ये ही लढत असेल 5 वाजता. उपउपांत्य फेरीचा हा सामना तुम्हाला पाहायला म्हणजेच क्वार्टर फायनलचा सामना. आज मात्र आपण हा क्वार्टर फायनलचा सामना म्हणजे उपउपांत्य फेरीचा सामना पाहत आहे. या 2 संघामध्ये फ्रेंडशिप चेंदवन आणि मयूर स्पोर्ट्स कट्टा यांच्यामध्ये यातील विजेता संघ हा उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करेल. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. आतापर्यंत 4 फलंदाज गमावले ते फ्रेंडशिप चेंदवन संघाने आणि आता मात्र गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. अर्थातच 3रं षटक गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज होणार आहे. तो गोलंदाज ज्याने पहिलं षटक फेकलं होतं प्रशांत, हाच गोलंदाज 3रं षटक वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय. सुंदर अशी खेळपट्टी, तितकंच हिरवगार असं मैदान. खास करून लेदर क्रिकेटमध्ये तुम्हाला अशा प्रकारचं मैदान पाहायला मिळतं. आणि दिवस रात्र क्रिकेटचा जर आपण विचार केला तर जेव्हा दिवसा खेळणाऱ्या क्रिकेट स्पर्धेमध्ये साधारणतः 120 ग्रॅमचा चेंडूचा वापर केला जातो, नाईट क्रिकेटमध्ये साधारणतः 80 ग्राम चेंडूचा वापर केला जातो आणि लेदर क्रिकेटमध्ये मात्र 155 ग्रामचा चेंडूचा वापर केला जातो. ताकदीची गरज असते आणि हे मैदान जर आपण पाहिलं तर निश्चित मोठं मैदान तुम्हाला पाहिजे. सीमारेषा अधोरेखित केल्या गेल्या, एक मोठ्या सीमारेषा आपण पाहत आहात. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं तर क्रिकेटचा खूप मोठा विकास तुम्हाला पाहायला मिळाला. कर ही मंडळी, ज्याच्यामध्ये मी अर्थातच कासर्डेच्या मैदानात देखील सांगितलं होतं की अजितजी वाडेकर, दिलीपजी वेंगसरकर, सुनीलजी गावस्कर, सचिनजी तेंडुलकर ही जी कर मंडळी ही कोकणातून आली आणि यांनी खरं तर मुंबईचं क्रिकेट अर्थात पर्यायाने भारताचं क्रिकेट समृद्ध केलं. पण याचं रोपटं मात्र तुम्हाला पाहायला मिळेल ते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. तर यावेळी गोलंदाज प्रशांतचा हा पहिला चेंडू पाहिला यष्टीच्या हातामध्ये चेंडू विजावतोय. निर्धाव चेंडू सांगता होते. समोर फलंदाज मात्र खेळतोय. दाजी खेळण्यासाठी तयार असेल. लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा केला. यावेळी टीप एक्स्ट्राच्या दिशेने चेंडू जाते. 1 बॉल चेंडू क्षेत्राच्या हातामध्ये येते. तोपर्यंत फक्त आणि फक्त 1 धाव, अर्थात थोडंसं ओव्हरथ्रो होतं. बॅकअपला स्वतः गोलंदाज होता प्रशांत आणि तोपर्यंत 1 धाव संघाला घेऊन जातोय ती अर्थात 9च्या घरामध्ये 4 गडी बाद. 4 बाद 9. क्षेत्ररक्षण युवरेशना तुम्ही पाहिलं शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट गली, शॉर्ट पॉईंट, एक क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एक लॉंग ऑफ फिरोशन ऑफ साईडला. ऑन साईडला मात्र पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग आहे, एक डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन. दरम्यान यावेळी मात्र चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न केलाय. कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक सिलीम डफला येतोय. तोपर्यंत 1 धाव धावफलकावर नोंदवली जाते. एकूण धावसंख्या धावफलकार दुहेरी अंकात येऊन पोहोचते. 30 षटक मार्गस्थ मैदान असताना धावफलकार धावा येतात चेंदवन संघाच्या तब्बल 4 गडी बाद 10. 1 धाव मिळते ती फलंदाज अर्थात दाजी नाईक यांना आपलं खातं उघडलं जाते. पुढचा चेंडू पंचांच्या डावीकडून अर्थात यावी चेंडू हवेतून पूल करण्याचा प्रयत्न, फटक्यामध्ये ताकद नव्हती. मिडविकेटवरून क्षेत्राच्या चेंडूवर येतोय. चेंडूची पकड केली जाते. गोलंदाजाच्या दिशेने चेंडू फेकणार. तोपर्यंत आणखीन 1 धाव धावफलकावर मिळते. एकूण धावसंख्येत वाढवते ती 11 धावा. अर्थात सामना जर जिंकायचा असेल तर 5 षटकांच्या सामन्यामध्ये किमान 40 ते 45 धावा धावफलकावर येणं आवश्यक. अर्थात जर आणि तर या शब्दांना क्रिकेटमध्ये स्थान नाही आहे. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, त्याच ठिकाणचं क्षेत्ररक्षक चेंडूवर गोलंदाज, चेंडूवर प्रशांत, हातचे सुंदर झेल घेतला जातोय आणि अर्धा संघ यावेळी मात्र फ्रेंडशिप चेंडवन संघाचा मैदानातून बाद होतोय. एकूण 11 या फक्त धावसंख्येवर आणि हा 5वा फलंदाज मैदानातून बाहेर. प्रशांतला मिळते एक सुंदर योगदान.
टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून तुम्ही पाहिलं tennis.in माध्यमातून संतोष नाणेकर खूप मोठं नाव आहे यांच्या माध्यमातून तब्बल 185 देशामध्ये या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहिलं जाते कारण 28 वर्षाचा हा युवक 5 वर्षापूर्वी मुंबईतून पनवेल परिसरात आला एक कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्यांनी सुरुवात केली आणि बघता बघता अखाती देशामध्ये हा युवक गेला अर्थात खूप मोठं योगदान देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला टेनिस विश्व आणि आता मात्र आपण पाहतात अनेक असे लाईव्ह करणारे संघटक तुम्हाला संपूर्ण कोकणामध्ये मुंबई ठाणे या परिसरामध्ये पाहायला मिळतात नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय फलंदाज रोहन नाईक प्रशांतला मिळते यश आतापर्यंत तब्बल त्याने 3 धावा दिल्यात या षटकामध्ये एक फलंदाज बाद केलाय अंतिम चेंडू असेल 5 बाद 11 धावा धापलकावर आहेत फ्रेंडशिप चेंडू संघाच्या मयूर स्पोर्ट्स कट्टा संघाविरुद्ध यावेळी मात्र चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्रीय चेंडू येतोय ओव्हर थ्रो मात्र बॅकअप सुंदर होतोय यावेळी मिडॉनला लॉंगॉन क्षेत्रीय चेंडू येतोय 1 धाव आणि या एका धावेच्या माध्यमातून धावफलकावर धाव येतात त्या 12 आकडा आपल्या आयुष्यामध्ये अतिशय महत्त्वाचा आकडा म्हटला जातो कारण आपण या जगात येतो तेव्हा 12वं म्हणजेच नामकरण विधी आपला होतो आपण हे जग सोडतो तेव्हा देखील जो विधी होतो तो देखील 12 दिवशी अर्थातच 3 षटकांचा खेळ समाप्त होते 3 षटकांच्या समाप्त प्रति षटक 4च्या धावेने धावफलकावर धावा येतात फ्रेंडशिप चेंडवल संघाच्या तब्बल 12 येणारी 2 षटक अजूनही बाकी आहेत आणि या 2 षटकामध्ये किती धावांपर्यंत योगदान देण्याचा प्रयत्न असेल फ्रेंडशिप चेंडवल संघाचा या अतिशय महत्त्वाच्या सामन्यामध्ये प्रशांतचं षटक समाप्त झालं प्रशांतने तब्बल 4 धावा दिल्या एक फलंदाज बाद केला चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आतापर्यंत 5 फलंदाज बाद झालेत 5वे षटक अर्थातच 6 षटकांचा सामना कारण जसं मगाशी आपण पाहिलं अजय शिंदे सर आणि पप्पू कदम सर जी चर्चा करत होते की पूर्वी 24 षटकांचा देखील सामने असायचे 16 षटकं 12 षटकं 8 षटकं आणि आता मात्र आपण पाहतात ते 6 षटकं नवीन षटक गोलंदाज संतोष वैयक्तिक अर्थात दुसरं षटक असेल आणि संघाचं 4थं षटक घेऊन गोलंदाज संतोष येतोय हा चेंडू मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते आणि धावफलकावर कोणतीही धाव येत नाही अर्थात 5 बाद 12 धावा पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू आखूड टप्प्याचा यावी मात्र पूल केलाय मिड विकेटला क्षेत्रीच्या चेंडूवर आहे झेल मात्र सुटतोय जीवदान मिळते पाहूया पंचांचा इशारा येईल तोपर्यंत सहजगत्या धावांचं योगदान या ठिकाणी दिलं गेलं ते 2 धावा मिळतात त्या फलंदाजाला 2 धावा मिळतात त्या फलंदाज अर्थात दाजी धुरजेला आणि या 2 धावाने एकूण धावसंख्येत वाढ होते ती 14 धावा अर्थात रोहित शर्माला झेल जीवदान दिलं गेलं 4 धावांवर त्याने 264 धावा कुठल्या त्यामुळे क्रिकेटमध्ये अर्थातच नेहमी म्हणलं कॅचेस विन द मॅचेस पकडा झेल आणि जिंका खेळ आणि क्रिकेटमध्ये तुम्ही पराभूत होणाऱ्या संघाला विचारा प्रत्येक झेलचे मोल किती असतं प्रत्येक एका धावेने जो संघ पराभूत होतो त्यांना देखील विचारा की किती धावा महत्त्वाच्या असतात या ठिकाणी मात्र वळिया मैदानाकडे गोलंदाज संतोष यावेळी मात्र आपण पाहिल्यात शॉर्ट फाईन लेगला हा प्रयत्न होता जस क्षेत्रेच्या हातामध्ये चेंडू विसावतोय 6वा धक्का या ठिकाणी बसतोय 14 या धावसंख्येवर 6 बाद फ्रेंडशिप चेंडवल संघाचा फलंदाज मैदानातून बाहेर संतोषला मिळते आणखीन एक चांगलं यश आजच्या या दिवस रात्र क्रिकेट स्पर्धेमधला अर्थात शेवटचा सामना प्रेक्षक मात्र आपल्या घराकडे रवाना होते मात्र उद्या तुम्ही बरोबर 5 वाजता या स्पर्धेमध्ये अतिशय महत्त्वाचे सामने पाहणार कारण उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल मेगा फायनल उद्या 5 वाजता विजय प्रेसी गवंडी वाडा विरुद्ध मंगलमूर्ती स्कुबा यांच्यामधील लढतीने सुरुवात होईल उपउपांत्य फेरीचा सामना असेल आणि अर्थातच कृष्णा सातपुते क्रिकेट विश्वामधला कोहिनूर अर्थात प्रतिकिलोन पुणे संघ डिंगडॉंग संघाचा प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू आमच्या तरुण खेळाडूंचा एक निश्चितच योग्य मार्गदर्शन करणारा हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल तर भैया मैदानाकडे नवीन फलंदाज मैदानात येतोय रितेश राऊत यावी चेंडू आपण पाहायला मिळतं ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केलाय अर्थात कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षे चेंडू येतोय एका धावीचा फक्त योगदान मिळेल 1 धाव मिळते ती फलंदाजाला आणि या एका धावेने धावफलकावर येतात त्या 6 गडी बाद तब्बल 15 धावा 15 धावा 4थं षटक मार्गस्थ मैदानामध्ये आहे
अर्थात धावांची गरज आहे. 40 ते 45 धावा येणार आहेत. अर्थात डावकर फलंदाज समोर आहे. डावकर फलंदाज क्रिकेट विश्वामध्ये आक्रमक फलंदाज आपला सौरव दादा गंगुली यांचा आपण निश्चित उल्लेख करू. मात्र यावेळी पाहूया डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू पंचांनी स्वैर म्हणून घोषित केला आहे. 1+1 2 धावांचं योगदान मिळते ते चेंदवन संघाला आणि या 2 धावाने 6 गडी बाद एकूण धावसंख्येत वाढ होते ती 17 आणि खतरा. कारण 17 क्रिकेटमधली अशुभ धावसंख्या म्हणतात. 13 ही देखील क्रिकेटमधली अशुभ धावसंख्या आणि 21 ही शुभ धावसंख्या. तर 26 ही धावसंख्या शुभ आणि अशुभ असं नेहमी म्हटलं जातं. पुढचा चेंडू पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने. यावेळी हा चेंडू अर्थात पाहिलं ज्येष्ठीच्या चेंडूवर येण्याचा प्रयत्न करतोय आणि आणखीन एक झेलामध्ये रूपांतर केलेलं 7वा फलंदाज देखील या ठिकाणी गमावलं होतं चेंडवल संघाचा. चेंडवल संघ पूर्णपणे बॅकफुटवर 7 बाद एकूण 17 धावा. जसं मी मगाशी म्हणालो होतो 17 हा आकडा क्रिकेटमधली अशुभ धावसंख्या म्हणतात. 17 आणि खतरा आणि या ठिकाणी मात्र चेंडवल संघाला बसतोय 7वा धक्का. 7 बाद 17. प्रेक्षक मात्र आपल्या घराकडे रवाना होतात. मात्र अंतिम सामना आजच्या रजनीमधला आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणाले सुरुवातीला जमते ती गर्दी उरतात ते दर्दी उडाले ते कावळे आणि राहिले ते मावळे असं नाही म्हणलं तर या आमच्या लाडक्या प्रेक्षकात मायबाप प्रेक्षक ज्यांनी या क्रिकेटवर प्रेम केलंय यांना घेऊन आपण हा अंतिम सामना देखील पूर्ण करणार आहोत. नवीन फलंदाज मैदानात येते फलंदाज सलीम. 9व्या आणि गोलंदाज अर्थात गुड्डू चव्हाण. गोलंदाज यावेळी येतोय 5वं षटक घेऊन गुड्डू चव्हाण. पंचांच्या उजवीकडून एक मोठं रनअप डावखर फनसाठी. डावखरी गोलंदाजी पहा. चेंडू या ठिकाणी मात्र पाहिला चेंडूला अर्थात कट करण्याचा प्रयत्न. बॅट चेंडूचा संपर्क इथं उरलेलं काम यष्टीक्षक पूर्ण करतोय आणि अशा प्रकारे निधाव चेंडूची सांगता. 7 गडी बाद धावा आल्या धावफलकावर आतापर्यंत 17 धावा. 5वं षटक गुड्डू चव्हाण उंच पुराचा गोलंदाज. पंचांच्या उजवीकडून अर्थात डाव्या हाताने हा चेंडू मात्र आपण पाहूया उजवेष्टीच्या बाहेर. पंच आमच्याकडे वळतात हात जमिनीत समांतर करतात. हा चेंडू खराब आहे. सोयीचा इशारा आणखीन एक येतोय. एका धावेने धावफलकामध्ये वाढ 18 चेंडवल संघाची अर्थातच मयूर स्पोर्ट्स कट्टा संघाच्या विरोधात ही धावसंख्या येते. बॅकफुटर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय पण बचेंगे ते और भी लढेंगे सर सलामत तो पगडी 50. पाहूया येणारे फलंदाज उर्वरित चेंडूमध्ये किती धावांचं योगदान उभं करतात मयूर स्पोर्ट्स कट्टा संघासमोर. पुढील चेंडू यावेळी मात्र चेंडू पुन्हा एकदा अर्थात उजव्याष्टीच्या बाहेर येतोय. 1 धाव मिळते संघाला. सलग 2 चेंडू या ठिकाणी मात्र गुड्डू चव्हाण यांनी स्वैर फेकलेत आणि तोपर्यंत 2 धावा देखील अतिरिक्त मिळतात. अभिषेक नायर मुंबई संघाचा गोलंदाज ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 16 चेंडूंचं षटक फेकलं. हा देखील क्रिकेटमधला इतिहास. या ठिकाणी मात्र गोलंदाज गुड्डू चव्हाण तब्बल 8 चेंडूचं षटक फेकणार. कारण चेंडू स्वैर पहिला चेंडू अतिशय चांगला चेंडू फेकला गेला. त्यानंतर मात्र 2 चेंडू स्वैर फेकले. समोर फलंदाज डावकर फलंदाज अर्थात रोहन नाईक डावकरी फलंदाज डावखरा गोलंदाज. या ठिकाणी अनपेक्षित उसळी आपण खेळपट्टीवर पाहिले. चेंडू निश्चित येतोय आणि हा सलग 3रा चेंडू मात्र स्वैर फेकला जातोय. पंचांकडे अपील. पंचाने अपील उचलून धरलं. एका धावेने योगदान वाढते. धावफलकार धावा येतात त्या 19-20 धावा धावफलकार येतात. 3 चेंडू स्वैर फेकले आणि अर्थातच ही चेंडूंची किरापत या ठिकाणी दिली जाते ती गुड्डू चव्हाणच्या माध्यमातून. रवी नाईक पुन्हा एकदा तयार. पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र मधल्या एशिया दिशेने चेंडूला बॅकफुटला चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू गेला शॉर्ट अर्थात फाईन लेग क्षेत्रामध्ये. 1 धाव धावफलकावर येते. एकूण धावसंख्येत वाढ होते 21 हा शुभांक मगाशी मी सांगितलं होतं. 21 दुर्वांच्या जुड्या 21 मोदक आपण श्री गणेशाला अर्पण करतो आणि 21 आकडा हा शुभांक हिंदू संस्कृतीपणे आपल्या गाड्यांवर 4 व्हीलर मिळण्यासाठी आपण RTO ऑफिसमध्ये बरीच मोठी खटापट आपले अर्थात ग्राहक करत असतात. तरी 21 धावा धावफलकात 7 फलंदाज गमल्यानंतर सलीम खेळण्यासाठी तयार असेल. 0 या धावसंख्येवर 7 बाद 21. पुढचा चेंडू गुड्डूचा यावी बॅटच्या पट्ट्यात चेंडू घेतला जातो. चेंडू अर्थात जातोय गली आणि च्या क्षेत्रामध्ये केवळ एका धावीसाठी. 1 धावेने आपलं खातं उघडतोय फलंदाज अर्थातच सलीम.
आणि एकूण धावसंख्येत वाढवते ती 22. 5वं षटक तुम्ही पाहताय, 9 चेंडूंचं षटक. गुड्डू चव्हाण आपल्या बॉलिंग मार्कवर 10 ते 12 रनचा रनअप तुम्ही पाहताय. पंचांच्या उजवीकडून डाव्या हाताने म्हणजेच लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा. आणि समोर मात्र रोहन नाईक. यावेळी यॉर्करचा चेंडू ब्रह्मास्त्र क्रिकेटमधला नेहमी आपण पाहायला मिळतं. यावेळी मध्ये चेंडू यॉर्करचा चेंडूला खोदून काढला फलंदाजाने. तो परत चेंडू गेला तर मिड ऑफ क्षेत्रामध्ये 1 धाव. धावफलकावर येते एका धावेने 23 धावा. धावफलकावर 7 गडी बाद धावफलकावर सजवले जातात. आणि आता मात्र पुन्हा एकदा उजव्या हाताने फलंदाजी आणि डाव्या हाताने फलंदाजी असणारे फलंदाज जेव्हा मैदानात असतात तेव्हा तारेवरची कसरत अर्थातच करावी लागते क्षेत्ररक्षण करण्यास संघाला. आणि ही मरीन स्पोर्ट्स कट्टा संघाचा संघनायक या ठिकाणी करत असताना वारंवार बदल करतोय. यावेळी मोठा फटका येण्याची शक्यता पाहूया. चेंडू जातोय तो अर्थातच डीप पॉइंट क्षेत्रामध्ये जिथे झेल नाही होऊ शकला. आणि तोपर्यंत अर्थात 1 धाव. धावफलकामध्ये वाढ 24 धावा 7 बाद. 7 बाद 24. 5वं षटक मार्गस्थ मैदानामध्ये. यानंतर अंतिम षटक ज्याला डू ऑर डाय अंतिम षटक ज्याला आपण नेहमी म्हणतो, कारण फलंदाज पूर्णपणे हवी असतात. मात्र या षटकानंतर तुम्ही पाहणार 24 धावा धावफलकावर आतापर्यंत आल्या. 7 फलंदाज गमावलेत. किल्ला लढवतात ते दोन्ही फलंदाज. पुढे चेंडू कारपेसाने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये पाहूया. क्षेत्रात चेंडू येतोय. चेंडू मात्र असेल तो अर्थात सीमा पार. सुरेख फटका चौकार, संजीवनी चौकार 4 धावांसाठी. आणि हा फटका जर तुम्ही पाहिला सुनीलजी गावस्कर आणि सचिनजी तेंडुलकर यांनी क्रिकेट विश्वामध्ये आणला. एक सुंदर प्रेम केलं या चेंडूवर, कारण मुंबईची आपण मैदानं पाहिली तर गल्ली बोळात या दोन्ही खेळाडूंना खेळायला लागायचं. आणि सचिन तेंडुलकर यांच्या माध्यमातून नेहमी सांगितलं जातं की त्यांनी मुलाखत देखील दिली होती की समोरच्या बिल्डिंगच्या काचांचा विचार मला करायला याचं कारण त्यांचे बंधू ज्यांनी क्रिकेटला खूप मोठं योगदान दिलं अजितजी तेंडुलकर यांना मात्र काचा फुटल्या तर मात्र भरपाई करायला लागायची. त्यामुळे खालून खेळण्याचा फटका त्यांनी यशस्वी केला, ज्याला स्ट्रेट ड्राईव्ह सरळ फटका असं म्हणलं जातं. आणि या स्ट्रेट ड्राईव्हवर या दोन्ही खेळाडूंनी खूप मोठं योगदान दिलं. 4 धावा संजीवनी चौकार. एकूण धावसंख्येत वाढ होते ती 28. 5 षटकं समाप्त होत आहेत. अंतिम षटक असेल. या षटकात गुड्डू यांनी तब्बल 9 चेंडू षटक फेकला आणि धावा एकूण दिल्या या षटकामध्ये तब्बल 11 धावा. मागळे षटक ठरलं, कारण मर्दी षटकाच्या क्रिकेट सामन्यामध्ये 7 धावा देणारा गोलंदाज हा नेहमी चांगला गोलंदाज म्हणला तो. अंतिम षटक असेल आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाज जिशान. अंतिम षटक डू ऑर डाय. पंचांच्या डावीकडून अर्थात डावखुरी गोंधळी पाहतात. राऊंड द विकेट मराठी या ठिकाणी खेळला. पहिला चेंडू मात्र यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावतो. निधाव चेंडू सांगता होते. धावफलकावर धावा आहेत ते अर्थातच 28. येणारे 5 चेंडू बाकी. आणि या 5 चेंडूमध्ये पाहूया किती धावांपर्यंत योगदान दिलं जाते ते फ्रेंडशिप चेंदवन संघाचे उर्वरित फलंदाज. मैदानाकडे डावखरा गोलंदाज पुन्हा एकदा तयार. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू. यावेळी मात्र हवेतून खेळण्याचा प्रयत्न केलाय. अप्परकट ज्याला म्हणलं जातं. पॉईंट क्षेत्रामध्ये हा झेल देखील घेतला गेला आणि फलंदाज मात्र मैदान बाजूला. 8वा धक्का बसतोय फ्रेंडशिप चंदवन संघाला. 28 या धावसंख्येवर आणखीन एक फलंदाज मैदान बाहेर. 9व्या आणि 10व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानात असेल. बॅकफुटवर हा संघ तुम्हाला पाहायला मिळतो. आता क्रिकेटचं कुरुक्षेत्र चेंडूबळचं युद्ध 1983चं वर्ल्ड कप तुम्ही आठवून पहा. 183 धावा ची गरज होती आपल्याला वेस्ट इंडिज संघासमोर. कपिल देव निखंज यांनी अर्थातच बेटिंग घेतली. सांगितलं ये रन्स बहुत कम है जीतने के लिए लेकिन कोशिश करना जरूरी. आणि ती प्रयत्न केला गेला भारतीय संघाच्या माध्यमातून आणि तिथे मात्र आपण विजयी ठरलो. आणि त्यानंतर अर्थात 137 धावसंख्येमध्ये आपण वेस्ट इंडिज संघाला गुंडाळलं आणि तिथून मात्र आपण भारतीय संघाने कधीही पाठीमागे वळून पाहिलं नाही. एंड बदलते गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय डावखऱ्या फलंदाजासाठी. या ठिकाणी हा चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूवर अर्थात गोलंदाज पुन्हा एकदा सुंदर झेल घेतला जातोय. 9वा फलंदाज मैदानातून गमावला जातोय चेंडूवन फ्रेंडशिप संघाचा. आणि एकूण धावसंख्या धावफलकावर येते 9 गडी बाद. फक्त आणि फक्त 28. अंतिम जोडी मैदानामध्ये गणेश. अंतिम जोडी मैदानात पाहायला मिळते. अजूनही चेंडूचा आपण विचार केला तर 3 चेंडूचा खेळ बाकी. गोलंदाज अर्थातच यावी जिशान. हा नवीन फलंदाज अंकुश मैदानात येतोय आणि जिशान हा गोलंदाज हॅट्रिकच्या मार्गावर या स्पर्धेमध्ये पाहूया.
हा गोलंदाज हॅट्रिक घेणार का अंतिम जोडी मैदानामध्ये आहे शेपूट ज्याला म्हणलं जातं गोलंदाज आता मात्र पुन्हा एकदा एंड बदलतोय पंचांच्या डावीकडून अर्थात डाव्या हाताने या ठिकाणी पहा बॅट आणि चेंडूचा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न बॅट चेंडू संपर्यंत उरलेलं काम यशस्वी पूर्ण करतोय निर्धाव चेंडू सांगता होते 28 धावा धापलकर आल्यात येणारे 2 चेंडू बाकी आहेत पाहूया 2 चेंडूवर कोणती मोहर लावली जाते अंतिम खेळाडू मैदानामध्ये अर्थात फ्रेंडशिप चेंदवन संघाचे 2 चेंडू बाकी चौकार षटकार येणार का पुढे चेंडू निश्चित यावी मात्र डाव्या एसटीच्या बाहेर चेंडू सोयरीचा इशारा येतोय 1 धाव धावपलकावर 29 9 बाद 29 धावा येतात यावी स्वीप करण्याचा प्रयत्न बॅट चेंडूचा संपर्क आला का डाव्या एसटीच्या खूप बाहेर चेंडू आणि पंचांकडे देखील पर्याय नव्हता पंचांनी हात जमीला समांतर केले दर्शक चेंडू आमच्या गुणलेखकाला जे आमच्या पाठीचा कणा असं समजला जातात अर्थात सोयीचा इशारा येतोय 29 धावा जिशान पुढे चेंडू पुन्हा एकदा हा चेंडू मारण्याच्या प्रयत्नात फलंदाज पूर्णपणे बीट होतोय निर्धाव चेंडू सांगता होते अंतिम चेंडू असेल आणि या अंतिम चेंडूवर जर एखादा षटकार जर आला तर धावसंख्या धावप्रकार 35 एखादा चौकार आला तर धावसंख्या धावप्रकार येईल अर्थात 33 पण विकेट आला तर मात्र धावसंख्या 30 राहील ती अर्थात 29 अंतिम चेंडू जिशान यावी चेंडूला मात्र खेळण्याचा प्रयत्न केलाय चेंडूला अर्थात भिरकावून दिलाय क्षेत्रच्या चेंडूवर मिडॉन क्षेत्रामध्ये यावी लॉंगॉन क्षेत्राच्या चेंडूवर येतोय झेल अंतिम खेळाडू देखील या ठिकाणी मैदानात बाद 10 अर्थात सर्व गडी बाद धावसंख्या धावप्रकार येऊन पोहोचली ती फक्त 29 धावांची गरज आहे ती खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करणाऱ्या मयूर स्पोर्ट्स कट्टा या संघासमोर जेव्हा खेळाचे दुसरं सत्र सुरू होईल तेव्हा पुन्हा एकदा आपण कासाडीचा एक सुंदर आवाज अर्थात ऐकणार आहोत अमोल जमदाडे यांना आणि मी मात्र या स्पर्धेमध्ये मला बाबा परब मित्रमंडळ व मालवण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून 6 षटकं जे समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल या स्पर्धेचा मी मराठी समाजाच्या काका म्हात्रे अलिबाग रायगड आपल्या सर्वांची या ठिकाणी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय आणि या स्पर्धेतून मी रजा घेतोय नमस्कार शुभरात्र जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद ओ टू अमोल जमदाडे सर काका मात्रे आपणास विनंती आहे या पुढचं देखील समालोचन आपण करावं धन्यवाद श्याम वाकर सर धन्यवाद अमोल जमदाडे सर आणि अर्थातच पुन्हा एकदा बाबा परब मित्रमंडळ व मालवण क्रिकेट असोसिएशन पुढील 6 षटकांचं समालोचनाची संधी पुन्हा एकदा या ठिकाणी दिली जाते तर मैदानामध्ये काही क्षणात वळीच्या 30 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग यावी मयूर स्पोर्ट कट्टा या संघाला करावा लागेल अर्थात प्रति षटकांचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर 30 चेंडू 36 चेंडू आणि 30 धावा चेंडू आणि धावा यांच्यामध्ये 6चं अंतर सलामी जोडी मैदानामध्ये येते चला फ्रेंडशिप चेंदवन संघ आपण लगेच क्षेत्रेशन लावून घ्या घड्याची वेळ पहा साधारणतः 1:15 झालीत अर्थात अपेक्षा करूया की हा सामना 2 वाजेपर्यंत समाप्त होईल कारण काल 3:30 वाजेपर्यंत ही क्रिकेट स्पर्धा क्रिकेट विश्व पाहत होता एक मोठी क्रिकेट स्पर्धा या स्पर्धेच्या माध्यमातून अर्थात 185 देशामध्ये आणि तमाम महाराष्ट्राच्या क्रिकेट रसिकांचं लक्ष या स्पर्धेकडे पाहायला मिळतं आणि खास करून आमच्या अलिबाग पट्ट्यामध्ये ही स्पर्धा आवर्जून पाहिली जाते अगदी रात्रीमध्ये त्या अलिबागच्या सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेचा मी मराठी समाजाच्या काका म्हात्रे अलिबाग रायगड आपलं हार्दिक स्वागत सलामीची जोडी मैदानामध्ये येते ती मयूर स्पोर्ट्स कट्टा संघाची 30 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग या ठिकाणी केला जाणार आहे तर 2 षटकं ही पॉवर प्लेची आणि या ठिकाणी पाहणार आहोत 7 क्षेत्ररक्षक गोलंदाज ज्येष्ठेश्वर 9 खेळाडू 30 सर्कलमध्ये तर 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर अर्थात एक क्षेत्ररक्षक यावी मिड विकेटला आणि एक क्षेत्ररक्षक यावी वाईडिश लॉंग ऑन शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट पॉईंट एक शॉर्ट कव्हर एक मिड ऑफ फिरोजना ऑफ साईडला ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग एक क्षेत्ररक्षक या ठिकाणी तुम्ही पाहता तर अर्थातच डीप मिड विकेट वाईडिश लॉंग ऑन एक मिड ऑन युवराजना गोलंदाज तयार पहिला चेंडू बॅकफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय ड्राईव्ह केलाय ऑन ड्राईव्ह चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेटला डीप मिड क्षेत्राच्या चेंडू येतोय तोपर्यंत धावांचं खातं उघडलं गेलं फलंदाज अर्थात प्रथमेश पवार
मोठं नाव आहे प्रथमेश पवार. याच खेळाडूने आपल्या आयुष्यातली पहिली मोटार बाईक अर्थात चॅलेंजर ट्रॉफी गतवर्षी रत्नागिरी क्रिकेट स्पर्धेमध्ये मिळवली होती आणि त्यानंतर मात्र धावांचा ओघ या क्रिकेटपटूच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तर या ठिकाणी मात्र चेंडू पाहूया. चेंडू गेला होता तो अर्थात सेली मिडाऊन आणि कव्हर क्षेत्रामध्ये. तोपर्यंत एक धावपलकर येते फलंदाज प्रीतमच्या बॅटमधून. 2 धावा पहिल्या 2 चेंडूवर आणि गोलंदाज मात्र सलीम. 7-8 पंच रनअप पाहत आहे पंचांच्या उजवीकडून. प्रथमेश पवार यांच्यासाठी पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने सुंदर चेंडू. गुड लेंग स्पॉटवर चेंडू पडला. फलंदाजांनी पाठला कट करण्याचा प्रयत्न होता अर्थात लेट कट. आणि लेट कटचा वापर नेहमी आपण पाहिला गुंडाप्पा विश्वनाथ यांच्या माध्यमातून. स्क्वेअर कट आणि लेट कट अतिशय सुंदर फटके तुम्ही पाहिले होते ते गुंडाप्पा विश्वनाथच्या माध्यमातून. हातोच प्रयत्न प्रथमेश पवार यांचा. पुढील चेंडू यावेळी मात्र बॅकच्या पट्ट्यात चेंडू येत आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्रीच्या चेंडूवर येतोय. तोपर्यंत एक धावपलकर नोंदवली जाते. आणखीन एक धावीचं योगदान मिळालं. 1 धाव मिळते ती प्रथमेशला. प्रथमेश पवार वैयक्तिक 2 या धावसंख्येवर एकूण धावसंख्या धावपलकावर येते 3. पहिले षटक मार्गस्थ मैदानामध्ये 30 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग. सलीम यावी चेंडू मात्र पुन्हा आपण पाहिलात कव्हर क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न करते. नॉन स्ट्राईक एंडला चेंडू फेकलाय. ओव्हर थ्रो. दुष्काळात 13वा महिना ज्याला म्हणलं जातं कारण एका एकूण धावांची तजवीज या ठिकाणी कमी आहे आणि तिथे मात्र एका धावीचं रूपांतर 2 धावात केलं गेलं. फलंदाज अर्थातच यावी प्रीतम याच्या माध्यमातून 3 धावांचं त्याचं धावसंख्या धावपलक येते आणि एकूण धावसंख्या धावपलकर येऊन पोहोचते ती 5. 25 धावांची गरज आहे. सलीम प्रीतमसाठी हा चेंडू हुक केलाय. चेंडू जातोय अर्थात लॉंग लेग क्षेत्रामधून चेंडू सीमा आपल्याला 1 बाउंड चेंडू पाहूया. पंचांचा इशारा या ठिकाणी येईल. पंचांची प्रतीक्षा करूया. सुंदर फटका. संजीवनी चौकार. 4 धावांचं योगदान. 4 धावा मिळतात त्या फलंदाजाला. 4 धावा मिळतात त्या प्रीतमला आणि या 4 धावांच्या माध्यमातून पहिलं षटक या ठिकाणी समावते. धावपलकर धावा येऊन पोहोचतात त्या 9-21 धावांची अजूनही गरज. येणारी तब्बल 30 चेंडू म्हणजे 5 षटकांचा खेळ अजूनही बाकी. षटक होतं गोलंदाज अर्थात सलीमचं. 1 षटक 0 निर्धाव 9 धावा आणि कोणतीही सफलता नाही. गोलंदाजीमध्ये बदल होतोय आणि नवी षटक गोलंदाज गौरेश. दुसरं पॉवर षटक अर्थात 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर. समोर मात्र प्रथमेश पवार वैयक्तिक 2 या धावसंख्येवर. गौरेश दुसरे षटक 21 धावांची अजूनही गरज आहे. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने. यावेळी मात्र पहा अतिशय सुरेख चेंडू होता. एक चोरटी दाखवण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नाही. प्रथमेश पवार यांनी मात्र स्लिप पॉईंटच्या दिशेने चेंडू राहिला. यष्टीशी चेंडूवर येतोय. तोपर्यंत कोणतीही धावपलकावर येत नाहीये. 9 धावा धावपलकावर. बिनबाद 9. पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप या ठिकाणी तुम्ही पाहताय ती प्रथमेश पवार आणि फलंदाज प्रीतम यांच्यामध्ये. गौरीश आपल्या बॉलिंग मार्कवर. शॉर्ट थर्ड मॅन. एक शॉर्ट पॉइंट शॉर्ट कव्हर. एक क्षेत्ररक्षक मिड ऑफ. हिरोशना ऑफ साईडला. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग आहे. एक क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग अर्थात डीप मिड विकेट वाडीच लॉंग ऑन आणि एक मिड ऑन. यावेळी मात्र क्षेत्राच्या वरून चेंडूला डीप एक्स्ट्राच्या दिशेने सुरेख फटका येतोय. चौकार. 4 धावांसाठी सुंदर फटका. चौकार. 4 धावा मिळतात त्या प्रथमेश पवारला. धावपलकामध्ये वाढवते ती तब्बल 13 आणि हा 13 आकडा हा अर्थात सचिनजी तेंडुलकरांसाठी शुभ आकडा ठरला कारण वय वर्ष 13. बेब्रान स्टेडियम भारत विरुद्ध पाकिस्तान मैत्रीपूर्ण लढत आणि या लढतीमध्ये पाकिस्तान संघातून क्षेत्ररक्षण केलं आणि कपिलदेव निखंज यांचा त्यांनी झेल घेतला. यावेळी मग पाहूया या बॅटच्या पट्ट्यात चेंडू येतोय जे शॉर्ट थर्डमॅनला. आणखीन एक धावीचं योगदान. एकूण धावसंख्येत वाढवते 14. तर बॉल बॉईज म्हणून काम करणे सचिनजी तेंडुलकर ज्याने वानखेडे स्टेडियमवर बॉल बॉईज काम केला आणि वयाची तब्बल 40 वर्ष भारतीय संघासाठी 22.5 वर्षांचं ज्याने योगदान दिलं आणि क्रिकेटची महान देवता म्हणून सचिनजी रमेश तेंडुलकर यांचं नाव निश्चित पुढे येते. 14 धावा अर्थात 16 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू अर्थातच पाहतात गली क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्रक्षक चेंडूवर येणार अर्थात कव्हर पॉईंट मधून चेंडू यावी सीमारेषेवर जातोय. तोपर्यंत 2 धावा अर्थात धावपलकावर मिळतात
आणि या 2 धावा संघाच्या धावसंख्येत वाढ. लक्ष्याचा पाठलाग फार कमी आहे, 30 धावांचं लक्ष आहे. ते समोर अर्थातच प्रथमेश पवार यांच्या मयूर स्पोर्ट्स कट्टा संघासमोर. फ्रेंडशिप चेंजवर चांगली नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण न पत्करता फलंदाजी पत्करली. त्यांचा निर्णय हा योग्य की अयोग्य येणारी वेळ आपल्याला दर्शवेल. व या मैदानाकडे पुढे चेंडू पुन्हा एकदा फलंदाज पूर्णपणे बीट करतोय. फलंदाज आणि मधली अर्थात UST यामधून चेंडू यष्टेच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता. 16 धावा धावपलकर, 14 धावांची अजूनही गरज आहे. प्रीतम एक चौकारांच्या मध्ये 9 धावसंख्येवर खेळतोय. यावेळी हा चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. पूल केला चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्रक्षेत्र चेंडूवर येतोय. इथे आमच्या खेळाडू कक्षामधून मात्र प्रथमेशला आवाज दिला की एका धावेऐवजी 2 धाव आपण पूर्ण करावी, आता सामना संपवावा अशी अपेक्षा केली जाते. 1 धाव मिळते ती खेळाडूला आणि अर्थातच एका धावेने प्रीतम याच्या धावसंख्येत वाढ तब्बल 10 आणि धावसंख्येमध्ये वाढ होते. धावपलकर धावा येतात त्या 17. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा धावपलकर, 13 धावांची अजूनही गरज. येणारे 24 चेंडू बाकी. चेंडू आणि धावा यांच्यामध्ये खूपसं अंतर या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. गोलंदाज गवस यावेळी गोलंदाजीसाठी येतोय. आपल्या षटकातला पहिला चेंडू फेकण्याची तयार असेल. 13 धावांची गरज आहे. यावेळी कट करण्याचा प्रयत्न, लेट कटचा वापर केला गेला. गुंडपास विश्वनाथ स्टाईल मध्ये. शॉर्ट थर्डमॅनला 1 धाव मिळते ती अर्थात फलंदाजाला आणि एका धावेने धावपलकर धावा येतात त्या 18. 12 धावांची अजूनही गरज. प्रीतम 11 धावसंख्येवर. प्रथमेश पवार खेळतोय. 1 चौकाराच्या माध्यमातून तब्बल 7 या धावसंख्येवर असताना यावेळी मात्र पहा बॅटचा फेस उघडला गेला. चेंडू गेला कव्हर क्षेत्रामध्ये केवळ 1 धावीसाठी. विजयाचं लक्ष सहजगत्या पूर्ण करणार का मयूर स्पोर्ट्स कट्टा संघ, कारण आतापर्यंत कोणताही फलंदाज गमावला नाही ते मयूर स्पोर्ट्स कट्टा संघाने. पुढचा चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. चेंडू जातोय, ड्राईव्ह केलाय, ऑन ड्राईव्ह. चेंडू मिड विकेटला. 1च धावीसाठी 1 धाव. धावपलकामध्ये पुन्हा एकदा वाढ होते ती तब्बल बिनबाद. एकूण धावसंख्या धावपलक येते ती 20. 10 धावांची फक्त गरज. या ठिकाणी पहा डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक सुंदर संजीवनी चौकार 4 धावांसाठी येतोय. 4 धावा संघाला घेऊन जातात 24च्या घरामध्ये. क्रिकेटचं कुरुक्षेत्र, चेंडूफळचं युद्ध, उपांत्य फेरीचे दरवाजे मात्र उघडे या ठिकाणी होतात. ते अर्थातच मयूर स्पोर्ट कट्टा या संघासाठी, कारण फक्त 6 धावांची गरज. प्रथमेश यावेळी मात्र गुडलेंग्स बरोबर चेंडू पडला होता. चेंडूला उंची दिली गेली. फलंदाज पूर्णपणे बीट होतोय. धावपलकमध्ये धावा येत नाहीत. 30 षटक मार्गस्थ मैदानामध्ये. गवस गोलंदाज आमच्या समालोचन कक्षाच्या एंड कडून पुढील चेंडूसाठी. पुन्हा एकदा पहा पूर्णपणे बीट केलं जाते प्रथमेशला. षटक मात्र समाप्त होते. 3 षटकांची समाप्ती. प्रति षटक 8च्या सरासरी धावसंख्या धावपलकर येते ती मयूर स्पोर्ट कट्टा संघाची 24 बिनबाद. षटक मात्र समाप्त झाले. या षटकात गवस यांनी तब्बल 7 धावा खर्च केल्या. 2 चेंडू मात्र निर्धाव देखील या ठिकाणी फेकले गेले. आता मात्र समीकरण बनते. येणारे चेंडू आहेत ते 18 आणि गरज आहे ती फक्त 6 धावांची. गोलंदाजीमध्ये बदल. सलीम वैयक्तिक पुन्हा एकदा दुसरं षटक घेऊन येतोय आणि समोर मात्र फलंदाज अर्थात प्रीतम. 11 धावसंख्येवर. रिव्हर्सिव्ह खेळण्यासाठी प्रयत्न. बॅट चेंडूचा संपर्क येत नाहीये. दुधारी तलवार. लागला तर अबाद नाही तर बरबाद. आणि या ठिकाणी मात्र फलंदाज पूर्णपणे या ठिकाणी बीट होतोय. गोलंदाज अर्थात सलीमच्या या गोलंदाजीवर. सलीम तयार. राऊंड द विकेट. या ठिकाणी मात्र चेंडू पाहायला मिळाला. हलकसं चेंडूला खेळायची दिशा दिली गेली. चेंडू जातोय मिडॉन क्षेत्रामध्ये. वाडेशी मिडॉनला क्षेत्रक्षेत्र चेंडूवर येतोय. तोपर्यंत 1 धाव. 25 धावा धावपलकावर येतात. 12 धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय तो प्रीतम. प्रथमेश पवार खेळणी तयार असेल. आक्रमक फलंदाज. ग्रामीण भाषेत चौकार आणि षटकांचा बादशाह ज्याला संबोधलं जातं. यावेळी पुन्हा एकदा बीट करतोय. सलग 3 चेंडू बीट झालाय प्रथमेश. 2 चौकारांच्या माध्यमातून खेळतोय. 5 धावांची फक्त गरज. आजच्या रजनीतला हा शेवटचा सामना.
उजेष्टीच्या बाहेरचा चेंडू या ठिकाणी तुम्ही पाहताय. चेंडू मात्र अर्थात जातोय पॉइंट, डीप पॉइंट मधून चेंडू सीमा पार. सुंदर फटका चौकार. एकूण धावसंख्या देखील वाढवते ती 29. फक्त एका धावीची गरज, एका धावीची फक्त गरज आहे. प्रथमेश पवार या ठिकाणी पाहूया चौकार किंवा षटकाराने हा सामन्याला कलाटणी देणार का. अंतिम अर्थातच धावीची गरज. पुढचा चेंडू बचावदार रूपाने खेळून काढलाय आणि या ठिकाणी मात्र विजयी लक्ष देखील पूर्ण केलं जातं आणि अशा प्रकारे मयूर स्पोर्ट्स कट्टा संघ उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करतोय. या संघाचा